नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीलाच सचिन वाझेच्या संदर्भातला एक धक्कादायक खुलासा, एक मोठी बातमी हाती येते. ती म्हणजे सचिन वाझे सराईत गुंडांचा एन्काउंटर करणार होता. वाझेनं 2 सराईत गुंडांची निवड केली होती आणि वाझेच्या घरी झडतीमध्ये 62 गैरसरकारी काडतुसं सापडली होती. ही काडतुसं सराईत गुन्हेगारांच्या गाडीमध्ये ठेवण्याचा कट होता आणि त्यानंतर वाझे एन्काउंटर करणार होता. पण वाझेनं ऐन वेळेला प्लॅन का बदलला याचाही तपास आता NIAनं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सचिन वाझेच्या संदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येते आणि काही गोष्टींचा खुलासा होतोय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, हा एक धक्कादायक खुलासा आहे. याच्यामध्ये आता 2 हाय प्रोफाईल गुन्हेगार जे आहेत, सराईत गुन्हेगार जे आहेत, जे एका हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपी आहेत, या 2 आरोपींचा एन्काउंटर करण्याचा कट जो आहे तो सचिन वाझेने रचला होता. 25 फेब्रुवारीच्या रात्री कारमायकल रोडवर जी गाडी पार्क करण्यात आली होती, ती गाडी पार्क करताना या दोघांचा एन्काउंटर करण्याचा कट होता. म्हणजे एकंदर जर NIA सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला संपूर्ण कट सांगितला तर इको गाडी जी होती, या इको गाडीतून या दोघांना म्हणजे सचिन वाझेच्या घरी जेव्हा NIAने झडती घेतली त्यावेळी एक अनोळखी व्यक्तीचा पासपोर्ट सापडला होता. ती एक अनोळखी व्यक्ती आणि त्यानंतर आणखीन एक सराईत गुन्हेगार, असे 2 सराईत गुन्हेगार जे होते यांचा हा सगळा प्लॅन आखला होता त्यांनी त्या ठिकाणी बनावट चकमक करण्याचा. जर आपण पाहिलं तर ती इको गाडी जी आहे ती इको गाडी हे दोघं घेऊन येतात. त्यानंतर कारमेकल रोड इथं गाडी पार्क केली जाते आणि त्यांच्याकडे काही त्यांचा तिथे बनावट एन्काउंटर केला जाणार होता आणि त्यानंतर त्यांच्याकडे हत्यारं दिली जाणार होती आणि त्या हत्यारांमध्ये ही जी 62 काडतुसं आहेत जी अनअकाउंटेड आहे, म्हणजे गैर सरकारी आहेत, ही काडतुसं जी आहेत त्यांच्या हातामध्ये टाकायची, तिथून थोडे फायर करायचे, त्याच पद्धतीनं काही बुलेट जे आहेत त्यांच्याकडे ठेवायचे. असा हा सगळा प्लॅन होता जेणेकरून कारमायकल रोड जी गाडी ठेवली होती ती गाडी ठेवणारे हे दहशतवादी होते आणि त्यांचा आपण खात्मा केला होता, अशी वाहवा सचिन वाझेला मिळवायची होती असं NIAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नेमका बनावट एन्काउंटर करण्याचा सचिन वाझेचा हा जो प्लॅन होता तो आता पूर्णपणे उघडकीस झालेला आहे. मात्र जी इको गाडी जी आहे ती अजून देखील सापडलेली नाहीये. कारण का इको गाडीचं महत्व जे आहे हे सांगितलं जातंय की या चकमकीमध्ये त्याच पद्धतीनं मनसुखच्या हत्येच्या रात्री देखील ही जी इको गाडी आहे ती वापरण्यात आली होती. त्यामुळे कुठेतरी ह्या गाडीचा कारमायकल रोड बनावट एन्काउंटर इथं जो संबंध आहे तो एस्टॅब्लिश झालेला आहे. मात्र मनसुखच्या हत्येकरता देखील याच गाडीचा वापर करण्यात आला होता का अशी देखील पण मग शंका जी अजित, आहे. शेवटच्या क्षणी जो प्लॅन बदलला सचिन वाझेनं, तो काय गोष्टींमुळे बदलला? काही पडद्यामागच्या गोष्टी कळू शकलेत? हाच खरा मुद्दा आता की NIAला नेमकं हेच जाणून घ्यायचंय की जर 25 फेब्रुवारीच्या रात्री अशा पद्धतीने बनावट एन्काउंटर करण्याचा प्लॅन रचला होता तर मग त्या ठिकाणी अचानकपणे तो प्लॅन का रद्द केला गेला आणि प्लॅन B का वापरला गेला असं सांगितलं जातंय की सचिन वाझे यांनी त्या ठिकाणी सगळं ठेवल्यानंतर थोडी त्याची प्रसिद्धी व्हावी किंवा थोडं ते सगळं प्रकरण जे आहे ते प्रसारमाध्यमांनी यावं आणि त्यानंतर सगळा हा कट रचला गेला होता. मात्र 26 फेब्रुवारीला जेव्हा हे सगळं प्रकरण मीडियाने अशा पद्धतीने उचललं आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणा याच्यामध्ये सहभागी झाल्या, त्यामुळे सगळ्यात आधी म्हणजे मनसुख हिरन जो आहे तो घाबरला आणि त्याने या सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलं की आता याच्या पुढे मी तुमच्यावर राहणार नाही, आपको जो करना है कर लो, मुझे इस झमेले में मत लो, असं सांगत तो वारंवार या सगळ्यांपासून लांब होण्याचा प्रयत्न करत होता. पण आपल्या सगळ्या गटातील एक महत्वाचा व्यक्ती जो आहे ज्याची गाडी ही आहे तीच व्यक्ती जर फुटत असेल किंवा तीच व्यक्ती जर घाबरली असेल तर आपल्याला पुढे जाऊन अडचण निर्माण होईल. आणि याच अनुषंगे 26 फेब्रुवारी पासून जो आहे तो वेगवेगळा प्लॅन जो आहे तो सुरू झाला आणि शेवटी मनसुखची हत्या करण्याचा प्लॅन जो आहे तो नव्याने त्या ठिकाणी समोर आलेला आहे. अजित, आणखीन किती काळ चौकशी या पद्धतीनं होणार आहे किंवा आणखीन काही महत्वाचे खुलासे होऊ शकतात? आणि सचिन वाझे याची चौकशी जी आहे NIAने केलेली आहे, न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. पण सचिन वाझेने जे काही मुद्दे सांगितले होते किंवा रियाज काझी असेल, प्रकाश वाळ असतील, इतर जे त्यांचे सहकारी होते जे सतत त्यांच्या सोबत होते आणि NIAचे जे काही सूत्र आहेत यांच्याकडे खबरी जी आहेत यांच्यावरून सगळी माहिती घेऊन सचिन वाझेने आतापर्यंतची माहिती दिलेली आहे. त्या माहिती सगळं शहानिशा करून वेगवेगळे पॉइंटर्स काय मिळत आहेत का, वेगवेगळे मुद्दे काय मिळत आहेत का,
अशा सगळ्या घटना ज्या आहेत त्या सगळ्या घटना तयार करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काही 2-3 अधिकारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये काही पुरावे नष्ट केले गेलेले आहेत ते कसे रिकव्हर करता येतील यासाठी सगळं तयारी करतात किंवा यावर काम करतात. आणि त्याच दरम्यान ही वेगवेगळी माहिती जी आहे ती समोर येते आणि याच अनुषंगे ही आज एक नवीन माहिती समोर आलेली आहे की 62 काडतुसं जी होती जी बर. अनअकॉर्डेड होती सापडली होती त्याच कारतूसचा वापर करून बनावट एन्काउंटर मध्ये 2 हाय प्रोफाईल सराईत गुन्हेगारांना जे हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपी आहेत त्यांचा त्या ठिकाणी एन्काउंटर केला जाणार होता आणि ही काडतुसं जी आहे ती त्यांच्याकडे ठेवण्यात येणार होती बर. असं हे समजलेलं आहे. अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे एका मागोमाग एक आणखीन काही तपासातून गोष्टी बाहेर येतील. भले सचिन वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत असेल पण तरी सचिन वाझेनं आखलेल्या ज्या गोष्टी होत्या ज्या त्याच्याकडून आता हळूहळू एक एक उघड होत आहेत त्या एकापेक्षा एक धक्कादायक प्रकारच्याच आहेत. अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता बोलूयात अन्य काही आणखीन महत्त्वाच्या बातम्यांकडे. मुंबईच्या भगवती रुग्णालयामध्ये कालसारखीच परिस्थिती आता आहे आणि तीच परिस्थिती आता वांद्रे इथल्या भाभा रुग्णालयात सुद्धा निर्माण झाल्याचं कळत आहे. वांद्रे पश्चिम इथल्या भाभा रुग्णालयात काल मध्यरात्री ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 33 जणांना बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आल्याचं कळत आहे. मुंबईमध्ये ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे आणि हॉस्पिटल्समधून आता रुग्णांना तातडीनं हलवण्यात येत आहे. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, एका पाठोपाठ एक दुसऱ्या हॉस्पिटलमधनं अशा प्रकारे पेशंट हलवले. खरं तर पालिका, मुंबई महानगरपालिका आणि तिथलं प्रशासन हे दाखवण्याचा प्रयत्न करते की सगळं आलबेल आहे, पण कसं सगळं आलबेल नाही हे न्यूज 18 लोकमत दाखवते की भगवती नंतर आता भाभा रुग्णालयातील 33 रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलेलं आहे. ते कशामुळे तर ऑक्सिजनचा सप्लाय हा कमी असल्यानं. मिलिंद, तुम्हाला जे मी व्हिज्युअल्स दाखवते या व्हिज्युअल्सवरनं, या दृश्यांवरनं किती दाहकता असेल या ऑक्सिजनच्या कमतरतेची हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. माझ्या मागे हा ऑक्सिजन सिलेंडरचा एवढा मोठा असा बंच किंवा असा खच पडलेला बघायला मिळतोय. माझ्या उजव्या हाताला इथे पण तीच परिस्थिती बघायला मिळते की हे सगळे रिकामे सिलेंडर्स आहेत. इतकंच नाही मिलिंद, तर माझ्या मागे असलेल्या खोलीत आपण जे मधोमध सिलेंडर ठेवण्यात आलेले आहेत तेही रिकामे सिलेंडर्स आहेत. हो, अगदी रिकामे सिलेंडर्स आहेत. आणि यावरून लक्षात येते की एका रुग्णालयाला साधारणतः किती सिलेंडरचा सप्लाय होत असेल आणि गरजेचं आहे. पण सप्लाय होत नसल्यानं या अशा पद्धतीनं हे सगळे रिकामे सिलेंडर्स रिफिलच्या प्रतीक्षेत आहेत. हे आपण सिलेंडर्स दाखवले. आणखी तुम्हाला हाय फ्लो सिलेंडर्स दाखवते की जे रिफिल करण्यासाठी बाहेर ठेवण्यात आलेले आहेत की कोणीतरी येऊन घेऊन जाईल, म्हणजे ज्या कंपनीकडनं रिफिल केलं जातं. आपण ही समोरची दृश्य बघतोय. हाय फ्लो ऑक्सिजन सिलेंडर म्हणजे साधारणतः व्हेंटिलेटरसाठी लागणारे जे मोठाले सिलेंडर्स असतात ते हे साधारण असे दिसतात. या सिलेंडरची आणि बाकी एकूणच सगळ्याच प्रकारच्या सिलेंडरची एकूणच वानवा असल्यानं मुंबईतल्या भाभा रुग्णालयामधली ही परिस्थिती जी अत्यंत खरं तर मन विषण्ण करणारी आहे. जरा मी वाचायचा प्रयत्न करते. सतरामदास गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड हे बेलापूर ठाणेमधनं म्हणजे बेलापूरमधनं याचा साधारणतः सप्लाय होतो पालिकेच्या भाभा रुग्णालयाला, कारण सिलेंडरवर हेच नाव आहे. पण सध्या तरी रिफिल होत नसल्यानं किंवा पुरवठा होत नसल्यानं ऑक्सिजन अभावी 33 रुग्णांना हलवण्यात आलेलं आहे. इतकंच काय मिलिंद, पण मवा देसाई रुग्णालय हे महानगरपालिकेचं रुग्णालय आहे. तिथून महानगरपालिकेनं म्हणजे या भाभा रुग्णालयानं ॲम्ब्युलन्समधनं 3 सिलेंडर्स मागवलेत. विचार करा की ॲम्ब्युलन्सचा वापर करून आता या सिलेंडरचं वहन होतंय, कारण जिथे शक्य होईल, जिथून शक्य होईल ते आणलं जात आहे. मुंबईतले हे विदारक चित्र आपण दाखवते न्यूज 18 लोकमतवर की स्वाती, म्हणजे सुरुवातीला भगवती रुग्णालय, त्यानंतर भाभा रुग्णालय आणि ज्या संख्येनं सिलेंडर इथे बघितले हे निश्चित चिंताजनक आहे. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलला जर का 50 सिलेंडर काही दिवसांकरता लागत असतील आणि आता रुग्णसंख्या वाढल्यामुळे ते अवघ्या 1-2 दिवसात जर का संपत असतील तर किती मोठ्या प्रमाणात पुरवठा करणं आवश्यक आहे. महापालिकेची जी अन्य रुग्णालय आहेत किंवा आता इथल्या लोकांना बीकेसीतल्या सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे, पण तिथे ऑक्सिजनची काय स्थिती आहे किंवा मुंबईतल्या बाकी हॉस्पिटल्समध्ये, प्रामुख्यानं शासकीय हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची काय स्थिती आहे? जर आपण कोविड सेंटरचा जर आपण आढावा घेतला तर कोविड सेंटरला जे त्यांचे प्लांट्स आहेत
किंवा त्यांचे मोठाले ऑक्सिजनचे सप्लाय आहेत ते कसे सुरळीत राहतील हे त्या विविध कंपन्यांकडून बघितलं जात आहे। आणि पालिकेचे पण विशेष लक्ष आहे, कारण एकाच वेळेला 2-2, 2,500 हजार रुग्ण या ठिकाणी आहेत। पण अशा रुग्णालयांमध्ये म्हणजे जसं भाभा असेल, भगवती असेल, ही पेरिफेरल रुग्णालय आहेत, ही फार मोठी रुग्णालय नाही आहेत, पण या रुग्णालयांमध्ये काही प्रमाणामध्ये सुपर स्पेशालिटी किंवा स्पेशालिटी आहे की जिकडे व्हेंटिलेटर आणि बाकी इतर गोष्टींची आवश्यकता लागते आणि त्याचबरोबर सिलेंडरची साहजिकच आहे। पण या सिलेंडर करणारा म्हणजे प्रत्येक जसं आता आपण या कंपनीचं नाव दाखवलं तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सप्लायर्स आहेत, वेगवेगळे पुरवठादार आहेत आणि या पुरवठादारांकडे उत्पादकांकडनं साधारणतः ऑक्सिजनचा पुरवठा केला जात नाही, साहजिकच आहे। यामुळे हॉस्पिटलमध्येही हाच तुटवडा जाणवतोय। याआधी न्यूज 18 लोकमतनं प्रायव्हेट हॉस्पिटलमधली स्थिती दाखवली होती की प्रायव्हेट हॉस्पिटलमधून पुरवठादारांकडे किती कॉल्स येतात, दिवसाला अनेक कॉल्स येतात, पण ऑक्सिजन मिळत नाहीये। पण मुंबई महानगरपालिकेसारख्या श्रीमंत महानगरपालिकेमध्ये विशेष म्हणजे कोविडच्या काळामध्ये या महानगरपालिकेच्या स्वतःच्या रुग्णालयांमध्ये असं घडणं ही नक्की चिंताजनक बाब आहे। कारण शासकीय किंवा पालिकेच्या रुग्णालयातली ही स्थिती असेल तर मग विचार करू शकतो आपण की खाजगी रुग्णालयामध्ये काय चित्र असेल आणि खरं तर याची कल्पनाच करवत नाही आहे। मिलिंद, स्वाती, खरंच ही स्थिती चिंताजनक आहे। आता रुग्णालयच ऑक्सिजनवर आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। अशी परिस्थिती ओढवू नये आणि महापालिकेनं आता अधिक तातडीनं हालचाली करण्याची गरज आहे। तू एक वाक्य वापरलं स्वाती की सगळ्यात श्रीमंत महापालिका, पण या कोरोनाच्या काळात हे सुद्धा सिद्ध झालं आहे की तुमच्या खिशात किती पैसे आहेत हे महत्त्वाचं नाही, तर तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला ऑक्सिजन वेळेत मिळतोय का, तुम्हाला बेड वेळेत मिळतोय का, हेच या क्षणी महत्त्वाचं आहे आणि त्याचीच सध्या सगळ्यात मोठी अडचण आहे। स्वाती, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपेक्षा करूयात की मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि संबंधित सर्व अधिकारी, उपनगरचे आणि मुंबईचे पालकमंत्री सुद्धा यामध्ये लक्ष घालतील। इकडे मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवलीतल्या भगवती रुग्णालयात ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडर बघायला मिळतात। इथला ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्यानं रुग्णांना रातोरात इतरत्र हलवण्यात आलं। शुक्रवार दुपारपासूनच जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा हळूहळू बंद होत गेला तेव्हा मात्र दुपारी 15 आणि त्यानंतर रात्री उशिरा 27 अशा सर्व रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे। यापैकी आयसीयूमध्ये असलेल्या 6 जणांना कांदरपाडा जम्बो सेंटरमध्ये तर ऑक्सिजनवर असलेल्या 23 जणांना दहिसर कोविड जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे। 11 जणांना शताब्दी रुग्णालय तर 2 जणांना खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे। आता 49 जण इथे उपचार घेत आहेत, पण आजही ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर मात्र सगळ्यांना इकडनं तातडीनं हलवावं लागेल। इकडे मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये 14 रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली। ऑक्सिजन आणि आयसीयू नसल्यानं रुग्ण दगावले असावेत अशा प्रकारची भीती व्यक्त करण्यात येते। 1600 बेडची क्षमता असलेल्या केंद्रावर केवळ 20 आयसीयू उपलब्ध आहेत। काल मुंबईमध्ये 54 रुग्णांचा मृत्यू झाला, यापैकी 14 जण हे मुलुंडच्या कोविड सेंटरमधलेच असल्याचं समोर आलं। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये हळूहळू एकूणच कोविडची जी परिस्थिती आहे ती भयावह चित्र निर्माण होत आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सुद्धा आता ऑक्सिजनची कमतरता, आयसीयू बेडची कमतरता तर गेले कित्येक दिवस आपण सातत्यानं दाखवत आहोत की आयसीयू बेडची कमतरता आहे। सातत्यानं मागणी करूनही आयसीयू बेड उपलब्ध होत नाहीये आणि त्यानंतर आता ऑक्सिजनची सुद्धा हळूहळू कमतरता निर्माण होतीये। जी माहिती मिळते त्यानुसार काल मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या मृत्यूचं महत्त्वाचं कारण जे आहे ते आयसीयूची उपलब्धता नसणं आणि ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो कमी प्रमाणात होणं ही कारणं सांगितली जात आहेत। मुलुंडच्या कोविड सेंटरचा काही दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतनं आढावा दाखवला होता आणि त्याही वेळेला आपण दाखवलेलं होतं की केवळ एवढं मोठं जम्बो कोविड सेंटर आहे पण त्याच्यामध्ये केवळ 20 आयसीयू बेड आहे आणि ही 20 आयसीयू बेड कायमस्वरूपी ऑक्युपाईड असतात वेगवेगळ्या रुग्णांमुळे। त्यामुळे या परिसरामध्ये म्हणजे पूर्व उपनगरामध्ये आणखी एक मोठी सुविधा उपलब्ध करणं गरजेचं आहे। तिथे आयसीयू बेडची उपलब्धता होणं गरजेचं आहे। मोठं एखादं कोविड सेंटर सुद्धा उभारण्याची गरज आहे, परंतु अजूनही त्याबाबतची पावलं जी आहे
ती उचलण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसामध्ये 15 दिवसामध्ये नवीन आयसीयू बेड उपलब्ध होतील असं सांगितलं जात आहे. परंतु तत्पूर्वी काल 14 जणांचा मृत्यू झालाय. हा एक मोठा धक्कादायक प्रकार जो तो पुढे येतोय आणि त्यामुळे या संपूर्ण पूर्व उपनगरामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं दिसून येत आहे. प्रणाली, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मुंबईनंतर आता जाऊयात सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. पण प्रशासनाच्या या निर्णयाला मार्डच्या डॉक्टरांनी विरोध केलाय. आधी सुविधा आणि मनुष्यबळ वाढवा आणि मगच बेड्स वाढवा असं डॉक्टरांचं आग्रही म्हणणं आहे. मार्डचे प्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये बातचीत सुरू असून कोरोना महामारीत संप करणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न मार्डच्या डॉक्टरांना प्रशासन विचारत आहे. चंद्रकांत कुंदे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेले. चंद्रकांत, ससूनच्या मागचं शुक्ल काष्ट काही संपत नाहीये. हो मिलिंद, आपल्याला माहिती आहे ससूनमध्ये कालच एक व्हिडिओ व्हायरल झाला. एका बेडवर 3 पेशंट कॅज्युअलिटी वॉर्डमध्ये. यावरून ससूनचं भयान वास्तव समोरच आलेलं आहे. आणि अशातच आता ससूनने बेड वाढवायचा निर्णय घेतल्यानंतर मार्डचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी संपाचा हत्यार उपसलेले आहे. सध्या नॉन इसेन्शियल सर्व्हिस त्यांनी बंद केल्या, फक्त इसेन्शियल सर्व्हिस चालू आहे. मला सांगा ज्ञानेश्वर, आत्ताच्या काळात कोविडच्या महामारीत संपाचं हत्यार उपसणं कितपत योग्य, असं लोक नाही प्रशासन सगळेच सवाल उपस्थित करतात तुमच्यावर? हे याचं आम्ही जे कारण काय, कशासाठी हत्यार उपसला आहे याचा पण विचार, ह्या मेसेज पण पोहोचणं गरजेचं आहे. आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की आवश्यक बेड वाढवायचे आहेत, गरजेचे आहेत ते वाढवा, नक्कीच वाढवा. पण त्यासोबत आवश्यक असणारं मनुष्यबळ, आवश्यक असणारे रिसोर्सेस, आवश्यक असणारा मेडिकेशन आणि सर्व तयारी ती केल्याशिवाय कोणतेही बेड वाढ करणं म्हणजे हे पेशंटची फरफट करणं, पेशंटला सफर करण्यासारखं आहे. तर आम्ही समोर पाहतोय पेशंट सफर होतोय. सो आमची हीच विनंती आहे की कोणतेही बेड वाढवण्याच्या आधी त्यासाठी किती आवश्यक मनुष्यबळ वाढवणं गरजेचं आहे याचा एक ग्राउंड रिपोर्ट पाहावा, त्याचा विचार केला जावा आणि त्यानंतरच बेड आणि मनुष्यबळ वाढवलं जावं. कारण की जर मनुष्यबळाशिवाय कोणत्याही संसाधने, रिसोर्सेस, मेडिकेशन शिवाय ही जर बेड वाढ केली तर कोणताही, आता परिस्थिती अशी आहे रोज पुण्यामध्ये 5,500 रुग्ण सापडतात. बेड वाढवणं हे क्रमप्राप्त आहे प्रशासनाला, त्याशिवाय नाही तर पेशंटचा जीव चाललाय. तुम्हीच कॅज्युअलिटी व्हिज्युअल मधले तुमचेच बाहेर आलेलेच वॉर्ड मधले, परिस्थिती अशी आहे. मग अशा वेळेस थोडं तुम्ही प्रशासनाला सहकार्य का करत नाही असा एक प्रश्न निर्माण होतो. आम्ही सध्या कुठलेही कोविड बेड किंवा कुठलेही कोविड वॉर्डची जे काही सेवा आहे ती थांबवलेली नाही आहे. आम्ही सर्व इसेन्शियल गोष्टी, कॅज्युअलिटी सर्व्हिसेस, कोविड वॉर्डचे, ICU, इव्हन नॉन कोविड ICU सुद्धा, म्हणजे जे काही इमर्जन्सी आहेत ते आम्ही करत आहोत. आम्ही फक्त आणि फक्त नॉन इमर्जन्सीमध्ये स्ट्राईकवरती आहोत, तिथं आम्ही काम करत नाही. म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस आम्ही देत आहोत. कुठल्याही प्रकारे आम्ही कुठलीही रुग्णसेवा जी इसेन्शियल आहे ती हॅम्पर होऊ दिलेली नाही आणि ती होऊ देणार नाही. कारण की हे आमच्या महाराष्ट्राला तुम्ही आता आश्वासन देणार का? आमच्या समाजाला आणि आमचं सर्व लोकांना हेच सांगणं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्वांनी म्हणजे ॲटलिस्ट ॲडमिनिस्ट्रेशननी मान्य करून म्हणजे ॲटलिस्ट विचारात घ्याव्या. त्या आमच्या रास्त मागण्या आहेत. कारण की आम्ही काय म्हणत आहोत की आम्ही नाही म्हणत आहे की आम्ही काम करायला तयार नाही. आम्ही स्ट्रेच करत आहोत. वी आर स्ट्रेचिंग सिन्स मार्च सुरुवातीपासून आम्ही स्ट्रेच करतो. जेवढे बेड वाढतात आमचे तेवढेच डॉक्टर एक्सपांड होऊन कामं करतो. पण एक लिमिट असते की त्याच्यातून पुढे आम्ही मान्य आहे तुमचं, मागण्या सगळं मान्य आहेत, पण आत्ताची वेळ आहे का हा मुद्दा आहे. हो तेच, आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवल्यात. कोविड वॉर्ड चालू आहे, कोविड ICU चालू आहे, इव्हन नॉन कोविड ICU पण चालू आहे. याच्यात फक्त तुम्ही आता महाराष्ट्राला आश्वासन देणार की कोविडच्या काळात किमान इसेन्शियल सर्व्हिस आम्ही बंद करणार नाही करणार आम्ही. आम्हाला कळतं पेशंट कोणत्याही इसेन्शियल इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद होणार नाही. कारण की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आम्ही या क्षेत्रात उतरलेलो आहोत. तर रुग्ण हेच आमच्यासाठी देवासारखे आहेत. तर कोणत्याही इमर्जन्सी सर्व्हिसेस, कोणत्याही प्रेग्नन्सी सेक्शन, कोणतेही ICU वॉर्ड, अजून जरी समजा बेड वाढले तरी त्याबरोबर जर डॉक्टर्स येईल तर आम्ही आनंदानं काम करायला तयार आहे. आणि ह्याच्याबद्दल असं नाही की आम्ही फक्त प्रॉब्लेम्स दाखवतो, आम्ही त्याबद्दलचे सोल्युशन देखील प्रशासनासमोर मांडले आहेत. तर ते विचारात घेऊन RMP डॉक्टर्स किंवा बाकीच्या आयुष डॉक्टर्स हे रिक्रूट व्हावे आणि त्याच्या बाबत आमच्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्यांना नेमलं जावं. आणि त्याबरोबरच स्टाफ, कर्मचारी, मामा मावशी जे आमचे सहकारी आहेत, जे सिस्टर आहेत, स्टाफ आहे, त्या सगळ्यांना देखील ह्याच्यामध्ये घेतलं जावं आणि औषधांचा देखील पाठपुरावा व्हावा. हे सर्व आमची इच्छा आहे.
पेशंट जेणेकरून सफर होऊ नये त्यासाठीच आम्ही हे समोर केलेलं आहे. कारण की चंद्रकांत. हा सगळ्यांच्या मधला दुवा जो आहे ऍडमिनिस्ट्रेशन आणि पेशंट ह्याच्यामध्ये निवासी डॉक्टर. हा बोल. चंद्रकांत, पुण्यातली स्थिती अशी आहे की ठीक आहे, माडचे सगळे डॉक्टर्स म्हणतात की आम्ही करू आमच्या परीने, पण बेड वाढवू नका कारण आम्ही त्यांना सेवा नाही देऊ शकणार. पण सध्याची स्थिती अशी आहे की पेशंट घरी राहून कदाचित दगावू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते. काही घटना आपल्याच आजूबाजूला आपल्या दुर्दैवानं अशा घडलेल्या आहेत. अशा स्थितीमध्ये किमान रुग्णालयात पेशंट आला तर दिवसातनं एकदा दोनदा का होईना पण डॉक्टर त्याला तपासू शकतो. हो, निश्चित आपण डॉक्टरांनाच विचारूया. मुद्दा असा आहे, सध्या बेड नाही वाढवले तर लोक घरी मारतात. ब्रॉड डेड केसेस तुमच्या ससूनमध्ये रोज 20-25 येत आहेत, तुम्हालाही माहिती आहे. मग बेड वाढवणं ही गरज आहे. बेड वाढवले फक्त तर ते बेड लोक ते इथे येऊन मरतील. जर बघा, आवश्यक डॉक्टर नाही त्यांना पाहण्यासाठी, आवश्यक रिसोर्सेस नाही, ऑक्सिजन नाही, आवश्यक मेडिकेशन्स उपलब्ध नाही, त्यांना पाहण्यासाठी स्टाफ नर्स नाहीत आवश्यक उपलब्ध, मुद्दा असा तर आहे की त्यांना जर पेशंट समजा केअर कसे मिळेल? एक डॉक्टर जर समजा 30 किंवा 40 बेड बघत असेल, त्याच्या जागी बेड वाढून जर ते 50 किंवा 60 झाले, इनडायरेक्टली पेशंट्स आर सफरिंग, इनडायरेक्टली वी आर इन्क्रीजिंग मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी. म्हणजे आपल्याला गरज मॅनपॉवरची आहे. मॅनपॉवर प्रशासन कुठं नाही म्हणतोय तुम्हाला? ते प्रोसेस त्यांनी जाहिरात काढली असं आम्ही 10 मार्चला पहिलं दिलं होतं की मॅनपॉवर वाढवणं गरजेचं आहे. 10 मार्च पासून आतापर्यंत प्रशासनानं आम्हाला सांगावं किती डॉक्टर्स रिक्रूट केले, किती स्टाफ नर्स रिक्रूट केले, किती कामासाठी आले. आम्ही वारंवार इंटिमेशन देत आहोत, वारंवार पाठपुरावा घेत आहोत. ग्राउंड रियालिटी आहे की कोणतीही रिक्रुटमेंट आतापर्यंत झालेलं नाही. आम्हाला तो आकडा पाहिजे. तुमच्या प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे, ती सुरू राहील. पण आता तुम्ही महाराष्ट्राला हे आश्वासन देणार की नाही की नक्कीच आम्ही महाराष्ट्राच्या रुग्णसेवेसाठीच समर्पित आहोत. आम्ही डॉक्टर लोक आम्ही प्रतिज्ञा ह्याचीच घेतलेली आहे ठीक आहे. की आम्ही चंद्रकांत, करण्यासाठीच इकडे आहोत. आम्ही डॉक्टरांनी तर असं स्पष्ट केलंय की आम्ही सेवा खंडित करणार नाही, आम्ही बंद करणार नाही. जनरल आयसीयू सुद्धा सुरू असेल, कोविड आयसीयू सुद्धा सुरू राहील आणि आम्ही ते थांबवणार नाही कारण रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं हे म्हणतात. पण प्रत्यक्षातली परिस्थिती खूप भीषण आहे. बेड्स वाढवण्याशिवाय पर्याय नाही महापालिकेला. सगळ्यांचीच ओढाताण होतीये, त्यात या डॉक्टरांची सुद्धा होणार आहे कारण आजूबाजूची परिस्थितीच सगळी तशी आहे. चंद्रकांत, या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि पुणेकरांना उपचारही मिळतील, डॉक्टरांना योग्य सहकारी डॉक्टर्सही मिळतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. तुर्तास धन्यवाद. इकडे महाराष्ट्रात सापडलेला कोरोनाचा डबल म्युटंट आता देशातल्या 10 राज्यांमध्ये सुद्धा सापडला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्यानं होतोय अशी भीती व्यक्त केली जाते. महाराष्ट्रासह नवी दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश एवढ्या राज्यांमध्ये डबल म्युटंट सापडला आहे. वैज्ञानिकांनी जनुकीय क्रमवारीची माहिती सरकारला दिली आणि त्यावरून हे डबल म्युटंटचे निष्कर्ष काढण्यात आले. दिल्लीत सुद्धा ब्रिटनचा म्युटंट सापडल्याचं बोललं जात आहे आणि हीच अधिक चिंतेची बाब आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, देशातील 80% रुग्ण जे आहेत ते ह्या डबल म्युटंटचे आहे. जे महाराष्ट्रातून झालेलं आहे, जो नवीन प्रजाती आहे कोरोनाची, त्याचे देशातील 80% रुग्ण आहे. आणि तुम्हाला माहित असेल, ताजी आकडेवारी काही क्षणातच देतील, पण आकडेवारी जर बघितली 2 लाखापेक्षा जास्त आकडेवारी आहे. आणि ही जी नवीन रुग्ण आहे, या नवीन रुग्णांमध्ये डबल म्युटंटचे जे खास करून कोरोना रुग्ण आहेत हे सर्वात जास्त आहे. याचमुळे केंद्र सरकारसमोर देखील चिंता वाढलेली आहे. या संदर्भात आता केंद्रीय आरोग्य मंत्री आज सकाळी 10:30 वाजता देशातील सर्व आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक करणार आहे. या डबल म्युटंट सोबत कसं लढायचं आणि कशा पद्धतीने याचा सामना करायचा या संदर्भात देखील विस्ताराने या बैठकीत चर्चा होईल. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, अजूनही आकडेवारी ही 2 लाखाच्या खाली जाण्यास तयार नाहीये. लोकांनी जोपर्यंत स्वतःचा बचाव करणार नाही तोपर्यंत आणि संक्रमण जेव्हा थांबणार नाही हे तोपर्यंत हा आकडा वाढत जाईल. कारण की आता जर बघितलं आपण, दिल्लीमध्ये देखील वीकेंड लॉकडाऊन आहे, महाराष्ट्रातही लॉकडाऊन आहे, राजस्थानमध्येही वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशातील काही जिल्हे जे आहे, लखनौ, गाझियाबाद, त्यानंतर नोएडा यासारख्या जिल्ह्यांमध्ये, ज्याला गौतम बुद्ध नगर संबोधलं जातं, या जिल्ह्यांमध्ये
विकेंड लॉकडाऊन आहे. असं असताना देखील ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि या रुग्णसंख्या वाढण्यामागे हे संक्रमण जे लोकांसोबत संपर्क येतोय त्याच्यामुळे हा संक्रमणाचा जोर वाढलेला आहे आणि हा डबल म्युनिट जे आहे याची संक्रमणाची शक्ती फार जास्त आहे. त्याचमुळे हे संक्रमण वाढत असल्याची वैज्ञानिक सांगताय. त्याचमुळे या सगळ्या गोष्टींवरती आता काय चर्चा होते आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून काय नवीन उपाययोजना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मिलिंद. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं देशातील अनेक राज्यांमध्ये याचा संक्रमण जोर वाढलेला आहे मिलिंद. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल प्रशांत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी थेट उस्मानाबाद जिल्ह्यातून. उस्मानाबादमध्ये कोरोनाचा धोका कायम आहे. वाढता कोरोना रुग्णांच्यासाठी इथे विविध प्रकारच्या सोयी अपुऱ्या पडू लागलेत, कारण गेल्या 36 तासात या ठिकाणी 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सारीमुळे 9 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दिवसभरात 23 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेला स्मशानभूमीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. कोणी स्मशानभूमीच्या कंपाऊंडवर तर कोणी उंच डोंगरावर उभं राहून मयतांचं अंतिम दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा प्रयत्न मनाला चटका लावणारा होता. एकाच वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात अंतिम संस्कार करण्याची उस्मानाबाद जिल्ह्यातली ही दुसरी वेळ. कोरोनाचे मृत्यू आणि त्यांच्यावर होत असलेले अंत्यसंस्कार यामुळे इथलं सगळं वातावरण भावपूर्ण झालं होतं. यापूर्वी 14 एप्रिलला 19 कोरोनाबाधित मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. हे दृश्य पाहून तुम्हाला संताप येऊ शकतो किंवा हे दृश्य पाहून तुम्हाला अश्रू अनावर होऊ शकतात. पण सध्या माणूस माणसाला सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा काहीसा दुरावत चालला आहे आणि हीच त्याची दाहकता आहे. समोर सगळं काही होतंय पण करू काही शकत नाही. यातून येणारी जी हतबलता आहे ती सुद्धा खूप त्रासदायक आहे. आणि यातून उस्मानाबादमध्ये 8 दिवसात ही दुसरी वेळ आहे ज्या वेळेला अधिक संख्येनं अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. बालाजी निर्फळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बालाजी, ही दृश्य खरंच खूप विचलित करणारी आहेत. एकूण जर बघितलं मिलिंद सर तर 2 दिवसापूर्वी आपण उस्मानाबाद शहराचे डोळ्याला पाहून असे दृश्य दाखवले होते की 20 जणांचा जो एका अंत्यसंस्कार जे आहे ते मृतदेहावरती एकाच वेळी करण्यात आले होते. तशीच परिस्थिती पाहायला मिळते. गेली 36 तासात जर बघितलं तर जिल्ह्यात 23 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्यात दुसरं आणखी एक संकटाची भर पडली म्हणजे ते सारीमुळे सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्यात जे आहेत ते 9 मृत्यू झालेले आहेत आणि एकूण उस्मानाबाद जिल्ह्याची मृत्यूची संख्या जी आहे ती 691 इतकी झालेली आहे. आणि रुग्ण तर ऍक्टिव्ह रुग्ण बघितले तर 5796 इतके रुग्ण जे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत. रुग्णवाढीचं जे प्रमाण जे आहे ते रोज 600च्या घरातच रेग्युलरली रुग्ण जे आहेत ते रुग्ण आढळून आहेत. त्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झालेलं आहे. कालच जर परिस्थिती बघितली या अंत्यविधी करण्यासाठी सगळ्यात जर काही मनाला वेदना देणारी घटना असेल तर नातेवाईक हे आपल्या ह्याचा माणसाचं मुखदर्शन तरी व्हावं यासाठी जे स्मशानभूमी होती त्या स्मशानभूमीच्या परिसरात गर्दी करत होते की त्यांना कोरोनाच्या संकटामुळे त्यांना जवळ जाता येत नाही, पाहता येत नाही. हातात हार फुलं घेऊन ते जे आहेत ते वाट बघत होते की बाबा आपल्याला कधीतरी त्यांचं दर्शन होईल. अंत्यविधी होण्याच्या अगोदर त्यांचं दर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी खूप वेळा त्यांनी प्रयत्न केला. मात्र ही सगळी जर परिस्थिती पाहिलं तर अक्षरशः डोळ्याला पाहू नये अशी परिस्थिती सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. उस्मानाबाद मध्ये जर सगळ्यात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे कोरोनाच्या बाबतीत तर त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात मोठं हे जे आहे ते मृत्यू दर जो आहे तो उस्मानाबाद जिल्ह्यात वाढता चाललेला आहे. ह्या जर सगळा याचा विचार केला तर ह्या 4-5 दिवसात जर बघितलं तर 7 लोक घरात जे आहेत ते कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं
प्रशासनाची यंत्रणा ही कुठेतरी तोकडी पडते. एकीकडे ऑक्सिजन असतील, रेमडेसिवीर असतील, अशा अनेक टंचाईचा सामना, संकटाचा सामना करत प्रशासन जे आहे ते सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र उस्मानाबाद जिल्ह्याची कॅपॅसिटी विचार करता रुग्णसंख्या जी वाढते ती खरंच खूप चिंतादायक गोष्ट आहे. यासाठी आता प्रशासन ज्या गोष्टीत काही निर्बंध आणू शकते. पुरे पडतात, शब्दच सुचत नाहीत या सगळ्या परिस्थितीचं वर्णन करायला. पण अशी मन सुन्न करणारी ही दृश्य, अशा याचं वर्णन करायची वेळ सुद्धा कोणावर येऊ नये. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारनं संचारबंदी जारी केली, पण रायगड जिल्ह्यामध्ये संचारबंदीचा पुरता फज्जा उडाल्याचं दिसतंय. अखेर रायगड पोलिसांनी जिल्ह्याभरात कडक मोहीम हाती घेतली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना, वाहन चालकांना कारवाई करत वाहनं जप्त करण्यात येतात. यासाठी रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे स्वतः रस्त्यावर उतरले. अलिबागमध्ये सकाळपासून सुरू झालेल्या कारवाईत शेकडो वाहनं जप्त करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी पब्लिक अनावश्यक कारणासाठी फिरत आहे. आता त्यांच्या गाड्या आम्ही जप्त करायला चालू केलेल्या आहे. त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आणि काही ठिकाणी गरज पडली त्या लोकांना अटकेची पण कारवाई करणार आहोत. यामध्ये स्थानिक प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई पण आम्ही चालू केलेली आहे. कोरोनाचा जो दुसरा वेव जी आहे ती अत्यंत भयानक आहे आणि यावर आपण स्वतः काळजी घेणं, प्रिकॉशन घेणं आणि घराच्या बाहेर न पडणं हा सर्वात मोठा उपाय आहे. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे, जर गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा कृपा करून बाहेर पडू नये. हे सर्वांना सूचना आणि नम्र विनंती. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण सगळ्यांना एक नम्र विनंती, कळकळीचं आवाहन, मास्क बांधा, हात वारंवार धुवा, शासनानं सांगितलेल्या नियमांचं काटेकोर पालन करा. ही कोरोनाची साखळी जर का मोडायची असेल आणि पहिल्यासारखं सामान्य जीवन आपल्या सगळ्यांना जगायचं असेल तर छोट्या छोट्या आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरशी संपर्क साधा.